कथा त्रिवेणी संगम देवभक्तानी नाम तेथीचे उत्तम चरण रजवंदिता कथा ही त्रिवेणी संगम आहे. देवभक्तानी नाम यांचा संगम जर काय असेल तर श्रीमद भागवत कथा अशी असणारी ही भगवंताची कथा आहे. ती मंगलमय दगणी असणारी कथा आहे. हिला निवड इतिहास समजू नका, हिला रडकथा समजू नका, ही चरहाट कथा त्यांनी समजू नका. अशा पद्धतीची कथा नाही. ही कथा जर कोणती असेल तर मोक्ष कथा आहे. ही मोक्ष प्राप्त करून देणारी कथा आहे. हिच्यामध्ये अनेक प्रसंग आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 4 प्रकाराने या कथेकडे पाहिलं जातं. ही कथा घटनात्मक आहे, ही कथा स्तुत्यात्मक आहे, ही कथा गीतात्मक आहे आणि कथा उपदेशात्मक आहे. 4 अंगाने कथेकडे पाहता येतं. घटनात्मक याच्यामध्ये अनेक प्रकारच्या घटना पाहायला मिळतील. या सर्वची सर्व घटना श्रवण करत असताना निवळ त्याच्याकडे इतिहास पुराण म्हणून पाहायचं नाही. ती प्रत्येक घटना आपण आपल्या जीवनाशी जोडून पाहायची. ती आपल्या जीवनाशी जोडण्याकरताच या कथेत सांगितलेली आहे. शुकाचार्य महाराज दिव्य आहेत, जे अखंड भगवंताच्या चिंतनात राहतात. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. मी महत्वाचा मुद्दा सांगतोय. असं सांगितलं जातं शुकाचार्यांविषयी, जे गोदोहन काल मात्र सुद्धा एका जागेवर थांबत नाही. गोदोहन म्हणजे गोमातेची धार काढायला जेवढा वेळ लागतो, दूध काढायला जेवढा वेळ लागतो, गावरान गायची बरं म्हणजे जर्शीची धार काढायला बराच वेळ लागू शकतो. गावरान गायची धार काढायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ सुद्धा एका जागेवर जे थांबत नाहीत, जे अखंड त्यांच्या मस्तीमध्ये मस्त आहेत, यम प्रव्रजंतम सदैव प्रवाहित होणार आहेत. त्यांचा विशेष महिमा अजून सांगितला. गायीच्या शिंगावर मोहरीचा दाना जेवढा वेळ राहू शकतो एवढा वेळ सुद्धा जे ब्राह्मी स्थितीपासून बाजूला जात नाहीत ते शुकाचार्य महाराज आहेत. परत सांगू, गायीच्या शिंगावर मोहरीचा दाना जेवढा वेळ राहतो तेवढा वेळ सुद्धा स्वरूपाच्या स्थितीपासून जे दूर जात नाहीत, ब्राह्मी स्थितीपासून जे दूर जात नाहीत ते शुकाचार्य महाराज आहेत. केवढा त्यांचा अधिकार आहे. ते शुकाचार्य महाराज आपल्या समोर रडकथा सांगतील, ते कथा भाकड कथा सांगतील, ती उगीच कोणती तरी कथा सांगतील नाही. ज्या कथेमध्ये आपलं हित आहे, ज्या घटनेमध्ये आपलं हित आहे तीच घटना ते आपल्या समोर त्यांनी सांगतायत. फक्त आपण आपल्या जीवनाशी ती जोडून घेण्याची आवश्यकता आहे. राजा परीक्षिताला 7 दिवसात मरणाचा शाप प्राप्त झाला. घटना आहे. आपला त्या घटनेशी काय संबंध आहे? जसं राजाला 7 दिवसात त्यांनी मरायचंय, आपल्या सगळ्यांना सुद्धा 7च दिवसात मरायचंय. हाच त्या घटनेचा आणि आपला संबंध आहे महाराज. म्हणून आपण आपल्या जीवनाशी ते जोडून घेण्याची आवश्यकता आहे. गजेंद्र हत्तीचा पाय मगरानं पकडलेला आहे आणि तो पाय सोडवण्याकरिता अट्टहास करतोय. सगळा परिवार त्याच्या अवतीभोवती आहे, पण सर्व परिवार सोडून निघून गेलेला आहे. शेवटी एकटाच राहिला. अंतकाली मी परदेशी, भगवंताला कोण होईल तो ब्रह्मांड चालक, आपणची हाक देईल हाके. त्या गजेंद्राच्या प्रसंगातून आपण काय शिकायचंय? अरे आपण सुद्धा त्यांनी जीवरूपी गजेंद्रच आहोत आणि काळरूपी मगरानं आपला पाय पकडलेला आहे. आपला सुद्धा अट्टहास त्यांनी काळाच्या तावडीतून सुटण्याकरताच आहे. आपण काय केलं पाहिजे? गजेंद्रानं भगवंताची शरणागती केली तशी आपण सर्वांनी सुद्धा भगवंताची शरणागती केली पाहिजे. हे त्या घटनेतून आपल्याला शिकायचंय. म्हणून ती घटना आपल्या समोर सांगितलेली आहे. ही कथा घटनात्मक आहे. कशाकरिता घटनात्मक कथा सांगितली? या सगळ्या घटना आपल्या जीवनाला काहीतरी उपदेश प्राप्त करून देणार आहेत म्हणून. ही कथा स्तुत्यात्मक आहे. याच्यामध्ये स्तुती सांगितलेली आहे. स्तुती आपण करतो ना महाराज. बऱ्याच वेळेला आपण माणसाची स्तुती करतो. कशाकरिता करतो? काहीतरी मिळवायचं असतंय, धन मिळवण्याचं असतंय, मान मिळवण्याचं असतंय. धन मान मिळवण्याकरिता माणसाची स्तुती करणं म्हणजे त्याने पाप करणं आहे महाराज. तुकोबाराय म्हणतात, इतरांची स्तुती अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, वाचून दे का पांडुरंगा. भगवंताकडे मागणं तुकोबाराने मागितलं, नरस्तुती आणि कथेचा विकरा हे नको दातारा घडू देऊ. कन्या अगव आणि कथेचा विकरा हे नको दातारा घडू देऊ. नरस्तुती, माझ्या मुखातून कोण्याच माणसाची स्तुती बाहेर पडू देऊ नकोस. तुकोबारायांची शब्द काही कठीण आहेत महाराज. वरनावी ती थोरी एका विठ्ठलाची, वरनावी ती थोरी एका विठ्ठलाची, वरनावी ती थोरी एका विठ्ठलाची, वरनावी कीर्ती मानावाची
वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाची गाऊ नये. माणसाची कीर्ती त्यांनी वर्णन करून सांगण्यापेक्षा भगवंताची कीर्ती सांगावी. ती जीवाला समाधान प्राप्त करून देणारी आहे, पुण्य प्राप्त करून देणारी आहे, दिव्य स्थिती प्राप्त करून देणारी आहे. म्हणून स्तुती कोणाची करावी हे त्या आपल्या सर्वांना कळावं. ही कथा स्तुत्यात्मक आहे. याच्यामध्ये भगवंताची स्तुती कशी करावी हे पाहायला मिळेल. याच्यामध्ये अनेक प्रकारच्या स्तुती आहेत महाराज. याच्यात कुंतीने केलेली स्तुती आहे, याच्यात ध्रुवजीने केलेली स्तुती आहे, त्याच्यात प्रल्हादानं केलेली स्तुती आहे, त्याच्यात वेदानं केलेली स्तुती आहे, याच्यात गजेंद्रानं केलेली स्तुती आहे. अनेक प्रकारच्या स्तुती आहेत. या सर्वांनी भगवंताची जी स्तुती केली ती आपल्याला भागवतात पाहायला मिळते. आणि म्हणून आपल्याला सुद्धा भगवंताची स्तुती करायची असेल आणि शब्दसंग्रह जर आपल्याकडे नसेल तर या स्तुतींचा जर आपण आश्रय केला आणि या स्तवनाच्या माध्यमातून जर आपण भगवंताचं स्तवन केलं तर आपण सुद्धा त्यांनी भगवंताच्या प्रेमाला पात्र होऊ शकतो. साधू संतांनी आपल्यावर फार उपकार केले महाराज. हे त्यांनी स्तवन संस्कृतात आहेत, आपल्या सामान्य लोकांना त्यांनी हे जमण्यासारखे नाहीत. तुकोबारायांचे उपकार सांगावेत किती. श्री अनंता मधुसूदना, हे जे सगळे अभंग तुम्ही पाहून घ्या, हे कशा करतायत. आपल्या सर्वांना त्यांनी भगवंताचं स्तवन घडावं म्हणूनच आहेत की नाही. म्हणून भगवंताची स्तुती करा, दुसऱ्या कोणाची स्तुती करू नका. हे सांगण्याकरिता स्तुत्यात्मक असणारे हे भागवत आहे. हे भागवत गीतात्मक आहे महाराज. याच्यामध्ये गीत आहेत. गीतं कशाकरिता असतात माहिती आहे. आपल्या अंतकरणातल्या भावना व्यक्त करण्याकरिता गीतांची आवश्यकता असते. म्हणून या भागवतामध्ये अनेक प्रकारची गीतं पाहायला मिळतात. याच्यामध्ये गोपीगीत पाहायला मिळतं, याच्यात प्रणयगीत पाहायला मिळतं, याच्यात युगुलगीत पाहायला मिळतं, याच्यामध्ये भ्रमरगीत पाहायला मिळतं, याच्यामध्ये भिक्षुगीत पाहायला मिळतं, याच्यामध्ये उद्धवगीत पाहायला मिळतं, याच्यामध्ये हंसगीत पाहायला मिळतं. अशा अनेक प्रकारची गीतं भागवतात पाहायला मिळतात. या सगळ्या गीतांच्या माध्यमातून काय करायचं असेल तर आपल्या अंतकरणामध्ये असणाऱ्या भावना भगवंताच्या समोर व्यक्त करायच्यात महाराज. गोपिकांनी अंतकरणातले भाव भगवंताच्या समोर व्यक्त केले. हे जयति तेधिकं जन्मनाव्रज श्रयत इंदिरा शश्वदत्रहि दैत दृश्यता दिक्षुतावता स्वैधुता सव स्वाम विचिन्वते शरदुदाशये साधु जात सरसिजोदर श्रीमुषादृशा सुरथनाथ ते शुल्कदासिका वरद निघ्नतो नेह किंवध विषजलाप्यया व्याल राक्षसाधो. याला गोपीगीत म्हणावं. म्हणून गीतांच्या माध्यमातून आपल्या अंतकरणातले भाव भगवंताच्या समोर व्यक्त करणं, हे दिव्यत्व जर कुठे शिकायला मिळत असेल तर भागवतात मिळते. हे भागवत गीतात्मक आहे. आणि चौथा मुद्दा सांगितला, हे भागवत उपदेशात्मक आहे. घटनात्मक, स्तुत्यात्मक, गीतात्मक आणि उपदेशात्मक 4 प्रकार सांगितले. 4 प्रकाराने हे भागवत त्यांनी पाहता येतं. म्हणून दिव्य असणारे हे भागवत आहे. याला श्रीमद भागवत कथा असं त्यांनी म्हणतात. ही कथा त्यांनी काय काय प्राप्त करून देऊ शकते. ही कथा आयोजनानं पुण्य प्राप्त करून देते. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. या कथेचं आयोजन केल्यानं जर काय होत असेल तर आयोजन करणाऱ्या लोकांना ही कथा पुण्य प्राप्त करून देते. या कथेच्या श्रवणानं पाप निवृत्त होतं. पाप घालवणारी कथा आहे. म्हणून जे लोक श्रवण करतात, फक्त कानावरून जरी कथा गेली तरी पापाला निर्मूळ करून टाकते. म्हणून जळती दोषाचे डोंगर असं आपण मगाच प्रमाण ऐकलं. म्हणून पाप घालवणारी कथा श्रवणानं पाप घालवते. मनानानं काय होत असेल तर ही मनानानं आत्मबोध प्राप्त करून देते. मी कोण आहे याचं ज्ञान प्राप्त करून देते. खरं तर ते ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिताच अट्टहास केलं पाहिजे. भगवंतानं हे शरीर जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये बुद्धी दिलेली आहे. हे सर्व कशाकरिता दिलं असेल तर निवळ स्वरूपाला जाणण्याकरिता दिलेलं आहे महाराज. अट्टहास करून स्वस्वरूपापर्यंत जाण्याकरिता दिलेलं आहे. म्हणून सायास केले पाहिजेत, प्रयत्न केले पाहिजेत आणि प्रयत्नपूर्वक त्यांनी स्वतःचा शोध घेतला पाहिजे. मी सांगतो असं नाही. माऊली म्हणतात, आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे याचा विचार केला पाहिजे ना, त्याला शोधलं पाहिजे. म्हणून शोधांती त्यांनी कळेल की मी सच्चिदानंद स्वरूप आहे, मी आत्मा आहे आणि आत्मा अजर आहे, अमर आहे. म्हणून अजून ज्ञानोबरांचं प्रमाण आपल्याला पाहता येईल. देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी निज देव नेनसी मुळे कोणी. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही.
ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. आत्मा हाच देव आहे, पण आत्मदेवाला शोधण्याकरिता प्रयत्न केला पाहिजे, पण तो शोधण्याकरिता अट्टहास केला पाहिजे. पण ही कथा जर काय करत असेल तर आत्मबोध प्राप्त करून देते, मनानं आत्मबोध प्राप्त होतो. आणि या कथेच्या निदिध्यासनानं आणि प्रत्यक्ष त्याने मला साक्षात्कार होऊ शकतो, एवढं सामर्थ्य कथेचं आहे. परत सांगू, या कथेच्या आयोजनानं पुण्य प्राप्त होतं, या कथेच्या श्रवणानं पाप जातं, या कथेच्या मननानं आत्मबोध प्राप्त होतो, आणि या कथेच्या निदिध्यासनानं त्याने साक्षात्कार प्राप्त होत असतो. एवढी दिव्य स्थिती त्यांनी सगुण साक्षात्कारापर्यंत आपल्याला जाता येऊ शकतं. हे सामर्थ्य या कथेमध्ये अशा पद्धतीने आहे. परमात्म दर्शन घडवून देण्याचं सामर्थ्य कथेमध्ये आहे. म्हणून परमात्म दर्शन प्राप्त करून घेणं म्हणजे निवळ बोलाचा भातन बोलाची कडी नाही महाराज. परमात्म दर्शन प्राप्त करून घेणं म्हणजे निवळ त्यांनी कथेच्या व्यासपीठावर बसून सगळ्या लोकांवर छाप करून घेणं नाही, वजन मारून घ्यायला लागतं काय महाराज. इथं बसून त्यांनी सगळे लोक चांगले ऐकणारे सापडले की मस्त त्या सर्व लोकांच्या समोर त्यांनी बोलून तोंड सुख घेता येतं. भगवंताची प्राप्ती तेवढी सोपी नसते, त्याच्याकरिता अट्टहास करावा लागतो, सायास करावा लागतात, आणि त्या सायासानं परमात्मा प्राप्त होत असतो. ते जर एवढं सोपं असतं, ग्रहप्रपंची जरी देव जोडे तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे ते काय वेडे म्हणावे. महाराजांचं प्रमाण आहे, राज्य टाकून गेले राजे भगवंताच्या प्राप्तीकरिता ते काय वेडे आहेत का. आपण घरातूनच बाग देतो घर कोंबड्यासारखं कुकू चिकू, घरातूनच म्हणतो आपण देवाची प्राप्ती झाली पाहिजे, कधी घर सोडत नाही, कधी हातात माळ घेत नाही, कधी 2 मिनिटं भगवंताचं चिंतन त्यांनी करत नाही. आणि असं त्यांनी काहीच न करता आपण भगवंताच्या दर्शनाकरिता सायास करतो. जगद्गुरु तुकोबाऱ्यासारख्या महापुरुषांना म्हणावं लागलं, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. हा शेवटचा दिवस म्हणजे स्वरूपाचा साक्षात्कार, जीवपणा जाण्याचा जो दिवस आहे त्याला शेवटचा दिवस म्हणतात. म्हणून आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेणं महत्वाची गोष्ट आहे, आणि या कथेच्या माध्यमातून तो होऊ शकतो. पण कथा हे सुलभ असणारं साधन आहे. म्हणून ज्यांनी या कथेचं आयोजन केलेलं आहे त्यांना अशा पद्धतीने ही कथा पुण्य प्राप्त करून देणारी आहे. जेवढे लोक कथा श्रवण करण्याकरिता उपस्थित आहेत या सर्वांचे ही कथा पाप घालवणार आहे. अंतकरणापासून कथा जर श्रवण केली, तिचं मनन आपल्या सर्वांना जर घडलं तर आपल्या स्वरूपाचं ज्ञान त्यांनी प्राप्त करून देणार आहे, आणि निदिध्यासन झाल्यानंतर त्यांनी समाधी स्थितीपर्यंत घेऊन जाणार आहे. एवढं सामर्थ्य या कथेचं आहे महाराज. ही कथा स्वदर्शन घडवणारी आहे. मी कोण आहे याचं ज्ञान प्राप्त करून देणार आहे, अशी स्वदर्शन करून देणारी कथा. ही कथा काही शिकवते महाराज. काय शिकवते ही कथा? त्यांनी मरावं कसं शिकवते. आपल्या धर्मशास्त्रामध्ये 2 ग्रंथ विशेष मानले जातात. तसं तर आपला जो धर्म आहे, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, आपल्या धर्माचं नाव काय आहे? हिंदू धर्म असं सर्वजण म्हणतात. हे त्याचं उपलक्षण आहे. आपल्या धर्माचं खरं नाव जर काय असेल तर सनातन वैदिक धर्म, असं त्या धर्माचं नाव आहे. मला सनातन वैदिक धर्म असं आपल्या धर्माचं त्यांनी नाव आहे. म्हणून आपल्या धर्माचं नाव आपल्याला कळावं, आपल्या धर्माचं प्रेम आपल्या अंतकरणामध्ये त्यांनी असावं. दुसऱ्या कोण्या धर्माची निंदा करायचं काही काम नाही महाराज. दुसऱ्या कोण्या धर्माला दुय्यम करून त्यांनी कोणत्याच प्रकारची गाणे गाण्याचं आपल्याला काही कर्तव्य नाही. आपण आपला धर्म त्यांनी सांगणं आपलं कर्तव्य आहे. आपला धर्म आपण वाढवणं आपलं कर्तव्य आहे. पण आपला स्वतःचा धर्म आपल्या सर्वांना त्यांनी कळावा. याला सनातन वैदिक धर्म असं त्यांनी म्हणतात. त्याच्यामध्ये वेद प्रमाण मानला जातो, वेद प्रधान मानला जातो. म्हणून त्यांनी स्मृती आणि श्रुती असे 2 प्रकारचे त्यांनी ग्रंथ पाहिले जातात. म्हणून त्यांनी श्रुती ग्रंथांमध्ये त्यांनी वेद पाहिला जातो, आणि स्मृती ग्रंथांमध्ये त्यांनी इतर जे पुराण आहेत किंवा इतर असणारे श्रीमद भगवद्गीता हे जे त्यांनी ग्रंथ आहेत ते त्यांनी महाराज स्मृती ग्रंथ मानले जातात. म्हणजे या सर्व स्मृती ग्रंथांमध्ये आणि भगवंताचं चिंतन त्यांनी सांगितलेलं आहे, भगवंताचं ध्यान सांगितलेलं आहे. पण आपण सर्वांनी त्यांनी महाराज अशा पद्धतीने त्याचं चिंतन केलं पाहिजे. या माध्यमातून भगवंताचं चिंतन आपण सर्वांनी अशा पद्धतीने केलं पाहिजे. ही कथा आणि या माध्यमातून आपल्या स्वतःचं दर्शन घडून देणार आहे. 2 ग्रंथ प्रधान आहेत असं आपण पाहत होतो, श्रीमद भगवद्गीता आणि श्रीमद भागवत कथा. श्रीमद भगवद्गीता ही आपल्याला जगावं कसं त्यांनी शिकवते, आणि श्रीमद भागवत कथा ही आपल्याला मरावं कसं शिकवते. म्हणून त्यांनी जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत जगणं अपरिहार्य आहे, आणि आयुष्य संपल्यानंतर मरणं अपरिहार्य आहे. दोन्ही गोष्टी अपरिहार्यच आहेत. म्हणून जोपर्यंत आपलं जीवन आहे, पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत जेवढं आयुष्य देवानं आपल्याला दिलेलं आहे ते आपल्याला जगावं लागणार आहे. ते जगायचं आहे कसं असा जर प्रश्न कोणाच्या समोर असेल, एकच त्याचं उत्तर आहे, आणि ते उत्तर जर काय असेल तर श्रीमद भगवद्गीता.
पण भगवंतानं अर्जुनाला केलं जो उपदेश आहे, उद्विग्न झालेला अर्जुन आहे, कार्पण्य दोषोपहत स्वभाव अर्जुन त्याने भगवंताच्या समोर म्हणतोय, शिष्य झाला शिष्यस्तेहम शाधिमाम ताम प्रपन्नम, म्हणून शिष्यत्व भगवंताचं स्वीकारलं. मग भगवंतानं अर्जुनाला उपदेश केला. त्या उपदेशामध्ये त्याने अंतिम टोकावर भगवान बोलतोय, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. अर्जुनाला उपदेश त्यांनी भावला आणि अर्जुनाच्या मुखातून शब्द बाहेर पडले, नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा तत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मि गत संदेह करिष्ये वचनम तव. देवा तुम्ही सांगितलेलं जो बोध आहे, ते जे ज्ञान आहे, ते मला आता पूर्णपणे त्यांनी भावलेलं आहे. म्हणून तुम्ही म्हणाल तसं मी करण्याकरिता तयार आहे. नष्टो मोह, माझा मोह नष्ट झाला, मला स्मृती प्राप्त झाली, मी सच्चिदानंद घन आहे, मी आजर आहे, मी अमर आहे, हे मला त्यांनी कळालेलं आहे. म्हणून त्यांनी धर्मयुद्ध करण्याकरिता अर्जुन अशा पद्धतीने सज्ज झालेला आहे. आपलं जीवन सुद्धा युद्धच आहे महाराज. याच्यामध्ये धर्म आणि अधर्म दोन्ही टोकं पाहायला मिळतात. आपण धर्मानं त्यांनी जीवन जगत अधर्माचा निपात करण्याकरिता अशा पद्धतीने अट्टहास केला पाहिजे. आणि हे जर कोण शिकवत असेल तर श्रीमद भगवद्गीता शिकवते. पण जगावं कसं जर शिकायचं असेल तर श्रीमद भगवद्गीता पाहावी. आणि जीवन त्यांनी जगून पूर्ण झाल्यानंतर मरावं कसं असं जर त्यांनी महाराज कोणाच्या मनात असेल तर ते मरण मंगलमय करण्याकरिता मरण सुद्धा मंगलमय झालं पाहिजे महाराज. ते महत्वाचं आहे ना महाराज. जीवनभर आपण सर्वजण वारकरी आहोत, भगवंताचे भक्त आहोत. कोण कोणत्या तरी माध्यमातून भगवंताची भक्ती सेवा करतो आहे. ही सेवा करत असताना ज्यावेळेला हे शरीर पडायचंय, त्यावेळेला ते शरीर कसं पडावं हे पण जास्त महत्वाचं आहे. म्हणून ते शरीर पडण्याकरिता आधीच तरतूद केली पाहिजे. महापुरुषांनी तरतूद केली महाराज. भगवंताचं अखंड चिंतन केलं, त्याच्यासमोर साकडं घातलं. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, पितांबरी कसी हो छबी मन में बसी हो. हे त्यांनी दिव्य असणारं चिंतन संतांच्या मुखातून त्यांनी बाहेर पडलं. ते म्हणतात, एक भक्त की हे अर्जी खुद गर्ज की हे गरजी आगे तुम्हारी मर्जी जब प्राण तन से निकले. हे भगवंता, हे भक्ताचा अर्ज आहे, तुझी मर्जी, मी तुझ्या समोर माझा अर्ज ठेवलेला आहे. अंतकाल समयाला तू माझ्याजवळ त्यांनी असावास. माझा दिव्य असणारं त्यांनी चिंतन सफल व्हावं आणि ते सफल होऊन तुझं दर्शन मला व्हावं. माझं मस्तक तुझ्या मांडीवर असावं, मी किलकिल्या डोळ्यानं तुझ्याकडे पाहत असावं. तुझा दिव्य असणारा हात माझ्या मस्तकावरून त्यांनी फिरत असावा. मला तुझं दर्शन त्यांनी प्राप्त व्हावं, तुझा तो दिव्य स्पर्श प्राप्त व्हावा. आणि त्या दिव्य स्पर्शामध्ये त्यांनी तुझ्याकडे पाहता पाहता सहज माझे प्राण निघून जावेत. अशी निदान भावना तरी अंतकरणात निर्माण व्हायला हवी. हे स्वप्न तरी आपल्या अंतकरणात निर्माण व्हायला हवं. ते स्वप्न ज्याच्या अंतकरणात निर्माण होईल, भगवान ते स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही महाराज. म्हणून मरावं कसं याच्याकरिता सुद्धा प्लॅन केलं पाहिजे. प्लॅनिंग न त्याने तुम्हाला प्लॅनिंग करायचं म्हणजे काय आत्महत्या करायची का? तसं नाही हो. लोक आत्महत्या मरायचे प्लॅन करतात म्हणजे स्वतःला संपवण्याचे. मला तसला प्लॅन सांगायचं नाही. मला हे सांगायचं, ज्या वेळेला प्राकृतिक पद्धतीने त्यांनी आपलं शरीर पडणार आहे, त्यावेळेला कशी अवस्था असावी, त्यावेळेला कशा पद्धतीने आपलं शरीर त्यांनी पडावं, भगवान आपल्याजवळ असावा, हे त्यांनी शिकायचं कसं असेल तर श्रीमद भागवतात शिकावं. राजा परीक्षितावर त्यांनी मरण संकट आलं होतं. त्यानं 7 दिवसामध्ये आपलं मरण मंगलमय करून घेतलं. त्यानं राजानं शुकाचार्यांच्या समोर प्रश्न, अतपृच्छामि संसिद्धिम योगिनाम परमम गुरुम पुरुषस्य यत् कार्यम म्रियमानस्य सर्वथा. मरणासन्न असणाऱ्या पुरुषाचं काय कार्य आहे हे मला तुम्ही सांगा. शुकाचार्यांनी त्याच्यावर त्यांनी कृपा केली आणि कृपा करून मरण मंगलमय करण्याचा उपाय त्याच्या समोर त्यांनी सांगितला. भगवंताचं चिंतन त्यांनी सांगितलेलं आहे आणि ते चिंतन करता करता राजानं स्वतःचं शरीर सोडून दिलेलं आहे. पण आपल्या सर्वांना सुद्धा त्यांनी मरायचं, ते कसं मरावं हे भागवत आपल्याला शिकवणार आहे. म्हणून जगावं कसं त्यांनी श्रीमद भगवद्गीता शिकवते आणि मरावं कसं श्रीमद भागवत कथा त्यांनी शिकवते. हे तेवढंच महत्वाचं चिंतन आहे. असं असणार हे भागवत आहे. या भागवताला भागवत का म्हणतात त्याची अनेक कारण आहेत महाराज. 2-3 कारण मी तुमच्या समोर त्यांनी सांगतो. भगवता प्रोक्तम भागवतम, जे भगवंतानं स्वतः सांगितलेलं आहे म्हणून त्याला भागवत असं म्हणतात. भगवंताच्या मुखातून 4 श्लोक त्यांनी बाहेर पडले. चतुश्लोकी भागवत, हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी, चतुश्लोकी 4 भागवत. तेवय विधाता सांगे नारदासी, नारदे व्यासाशी उपदेशिले. म्हणून त्यांनी ही परंपरा भागवताची वर्णन करून सांगितली जाते. भगवंतानं स्वतः वर्णन करून सांगितलं. भगवता प्रोक्तम भागवतम, भगवंतानं स्वतः सांगितलं म्हणून त्याचं नाव आहे भागवत. अजून एक कारण सांगतो, भगवत अयम भागवत. भगवान स्वतः भागवतामध्ये त्यांनी राहतो. भागवत में भगवान समाया, भगवान भागवतात त्यांनी राहतोय. का ते सांगतो त्याचं कारण आहे का? ज्यावेळेला भगवान निजधामाला जाण्याकरिता निघाला त्यावेळेला उद्धवजी महाराज भगवंताच्या जवळ होते. उद्धवानं विचारलं, देवा आता तुम्ही निजधामाला जाणार आहात,
पण आमच्यासारख्या साधकांनी भक्तांनी तुम्हाला कुठे शोधायचं सांगा. भगवान म्हणले ठीक आहे, तुला त्याचं स्थान सांगतो, मला कुठे शोधायचं. सांगितलंय, मी जरी जाताना दिसत असलो तरी मी जाणार नाही, मग माझं स्वतःचं तेज मी इथंच ठेवणार आहे. कुठे ठेवणार आहेत? भगवंतानं सांगितलं, स्वकीयम यद भवेत् तेजा तच्च भगवते दधात तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवतार्णवम. अर्णव शब्दाचा अर्थ तो समुद्र. मी माझं स्वतःचं तेज भागवत रूपी समुद्रामध्ये त्यांनी ठेवणार आहे. आणि म्हणून मी भागवतात राहणार आहे. नका पाहू कोठे, करा हरिकथा, तेथे अवचिता सापडेल. हे म्हणण्याचं कारण तेच आहे महाराज. कुठंच शोधू नका देवाला, हरिकथा करा, भगवंताची कथा करा, तेथे अवचिता सापडेल. अवचित तुम्हाला परमात्मा त्या स्थानावरती भेटेल. म्हणून परमात्म्याची भेट होण्याचं स्थान जर कोणतं असेल तर भागवत. या भागवतामध्ये भगवान त्यांनी राहत असतो. आपण आरती म्हणतो की नाही, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, हा सामान्य ग्रंथ नसून प्रत्यक्ष परमात्माच आहे. म्हणून त्यांनी भगवत अयम भागवत, हा भगवता प्रोक्तम भागवतम, भगवत अयम भागवत. हा तिसरं कारण सांगतो भागवत म्हणण्याचं, भागवता येशाम भागवत. याचा अर्थ काय? भगवंताचे जे भक्त आहेत त्या भक्तांना भागवत भक्त असं म्हणतात. मी म्हणलं असं नाही, महाराज म्हणतात, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. म्हणून भक्तांना भागवत भक्त असं म्हणतात. आणि भागवत भक्तांच्या कथा ज्याच्या सांगितल्या जातात त्याला भागवत असं म्हणतात. म्हणून भागवता येशाम भागवत. म्हणून 3 कारणं भागवत म्हणण्याची सांगितली. निवळ भागवत त्याला म्हणत नाहीत महाराज, त्याला श्रीमद भागवत असं म्हणतात. हे श्रीमद शब्द सगळ्या ग्रंथांच्या समोर लावला जात नाही, ठराविक ग्रंथांच्या समोरच लावला जातो. श्रीमद भगवत गीता, श्रीमद देवी भागवत कथा, श्रीमद भागवत कथा, हे श्रीमद शब्द लावण्याचं कारण एवढंच आहे, स्वतः वर्णन करून सांगितलं. श्रीमद म्हणजे काय? स्वतः वर्णन करून सांगितलेलं. देवी भागवत भगवतीनं अर्ध्या श्लोकात वर्णन करून सांगितलं स्वतःच्या मुखानं. व्यासदेवांनी त्याचा विस्तार केला.